नमस्कार. मी आप्पासाहेब खोत. आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे. क्रमशः कादंबरी वाचन. कादंबरीचं नाव गाव पांढरीच्या वाटेवर. प्रकरण 9. काळाचा महिमा आगाध आहे. ब्रिटिश सोल्जरला स्वतःच्या पायावर नाक घासवायला लावणारा काडतुसांना याच गाव पांढरीच्या मातीत भिकार व्हावत. मी आत चोळामोळा झालो. चल. दादा दूध घालून आलेला. दादानं सायकलला किटली अडकवली आणि मला म्हणाला. दादा चालू लागला. मी खाली मान घालून दादाच्या मागून चालू लागलो. पायातील बळ गेल्यासारखे मी पाय ओढत चाललो होतो आणि काडतुसांनाचे शब्द माझ्या कानात साथ घालत होतं. एक काम होतं. कसं सांगू बाळ. एक 10 रुपये पाहिजे होतं. मी माझ्या पावलांना सावरत चालण्याचा प्रयत्न करीत होतो. तरी पण माझ्या पावलांना परकेपणा वाटावा इतकं गाव परकं वासत होतं. घरी आलो. संध्याकाळची जेवणं झाले. मी अंगणात घोंगडा अंथरून पडलो होतो. आई माझ्याजवळ येऊन बसली. पळत पळत दादाची सुमन आली. आईच्या मांडीवर बसली. तुळशीच्या कट्ट्याला पाठ लावून दादा बसला. मी आभाळात ताऱ्यांच्याकडे पाहू लागलो. कितीतरी दिवसांनी असा निवांतपणा मला मिळाला होता. कोपरगावला गेल्यापासून मे महिन्यात आणि दिवाळीच्या सुट्टीत कधीतरी गावी येणं व्हायचं. अशी 12 वर्षे गेलेली. विद्यापीठे कामकाज, कॉलेजमधील काम, शिवाय संस्थेच्या हॉस्टेलचा इन्चार्ज, PhDचं काम, पुढं राष्ट्रीय सेवा योजनेचं सतत 5 वर्ष आलेलं काम, अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागल्या. त्या अनेक व्यापातून कधी निवांतपणा लाभलाच नाही. मोठ्या सुट्टीत 4-5 दिवस कसं तरी गावी राहणं व्हायचं. पण ती कॉलेजकडील व्याप डोक्यात असायचंच. घरची माणसं, त्यांची कामं, यामध्ये कधी मर्यादितपर्यंत मिसळणंच व्हायचं नाही. अण्णांच्या बरोबर चर्चा व्हायची. ती सांगतील तेवढं पैसे द्यायचं आणि जायचं. अशी ही 6 वर्ष संपली आणि कधी संपली कळलंच नाही. पहिली 8-10 वर्ष कोपरगावच्या ठिकाणी परकं असं वाटलंच नाही. कदाचित कामाच्या व्यापामुळं तसं घडलं असावं. परंतु गेल्या 2 वर्षापासून उगीचंच परकं वाटू लागलं. आपण घरापासून, आपल्या माणसापासून दूर आलो. इथं आपलं कोणी नाही. आपण उपरा आहोत. आपल्याबरोबर वागताना माणसं परकेपणानं वागतात असं वाटू लागलं. गावाची ओढ अधिकच वाटू लागली. माझे अनेक सहकारी मित्र, कोणी कोपरगावी स्थायिक झालं, कोणी पुण्याला फ्लॅट घेतला. मलाही त्यांनी सुचवलं. पण माझं मन तयार होईना. ज्या गावात माझं बालपण गेलं ते गाव माझ्या नजरेसमोर जाता जाईना. माझी माणसं मला दूर लोटतील. छे, कसं शक्य आहे. मी त्यांना हवा आहे. ती माझी माणसं मला हवी आहेत. मग दूरच्या ठिकाणी कसा स्थायिक हो. माझ्या मनाची तयारी होईना. 4 दिवसातून एकदा तरी गावाकडील स्वप्न पडायचे. मी खड्यावर झोपलोय. अण्णाजवळ झोपल्यात. सकाळी कावळं ओरडण्याच्या आधी जाग आली. तरी पण माझ्या अगोदर अण्णा उठलेत. मी उठून अण्णांना शेणाघाणीचं काम करायला मदत करीत आहे. तर काम झाल्यावर अण्णा धारा काढत आणि शेकोटी करून मी शेकतो आहे. हायब्रिडच्या ताटाची पोकळ नळीतून एका बाजूनं धूर येतोय. मी तो गणगोटा उचलून त्याची बिडी करून ओढतोय. आंबट धूर तोंडातून पोटात गेल्यावर मला ठसका लागतोय. मला जाग येते. खरं तर मी कोपरगावात अंथरुणी उठून बसलेलो असतो. तर कधी असं व्हायचं. स्वप्नात यायचं. मोटर सुरू आहे. मी पिकात पाणी पाजतोय. कधी गहू तर कधी मक्का, कधी ऊस असतो. पाणी पाजणं सुरू असतानाच अचानक लाईट जाते. मी विहिरीवर येतो. लाईट गेली का, फ्यूज गेली का म्हणून मोटरच्या पत्र्याच्या पेटीतील फ्यूज पाहतो. पहिली फ्यूज उपसून काढतो. तारेला नख लावून पाहतो. फ्यूज गेलेली नसते. मग दुसरी फ्यूज उपसण्याच्या नादात
बोटाची चिमट करून मी ती फीस काढण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी माझी बोटं अशी कुठं कळत न कळत लागतात, कळतच नाही. जबरदस्त मला शॉक बसतो आणि मी आई ग मेलो असं म्हणून ओरडतो. खरं तर मी कोपरगावात अंथरूण उठून बसलेलो असतो, सर्वांग घामानं ओलचिम झालेलं. तर कधी अण्णा भयंकर आजारी आहेत, आई दादा वहिनी सगळी अण्णांच्या अंथरुणाजवळ बसले आहेत. सर्वजण माझीच वाट पाहत आहेत. मला पत्र येतं, मी धावपळ करीत जातो. मला बघतात सर्वजण टप टप अश्रू ढाळतात. अण्णांचा 6 महिन्याचा दुकानकारासारखा चेहरा पाहून मला भडभडून येतं. माझ्या हातापायातील वारं निघून जातं. अण्णा अण्णा, मी अण्णांच्या अंगावर कोसळतो. दादा मला रडत रडत सावरतोय, तर अण्णा खोल जड आवाजात मला म्हणतायत, बाळ आलास, रडू नकोस, आवर घाल. अरे आणि मी काही सांगतोय ती ध्यानात ठेव. हलातक्याल करून आम्ही दोघांत अल्ला बायकोनी संसार उभा केला. नशिबानं साथ दिली. देव पाठीवर होता म्हणून सगळं घडत गेलं. खरं आता डेंगलो लेका, आता माझ्यानं निबना. तू थोरला आहेस, शिकल्या सवरलेला आहेस, आता तुझ्यावरच सगळी मदार. तुझ्या आईला सांभाळ, म्हातारपणी तिला दुःख देऊ नको. अरे ती उभी आहे म्हणून यो परपंच, नाहीतर डोंबऱ्याचा खेळच की. तुझा धाकटा भाऊ वसंता, त्याला तू धाकटा असून दादा म्हणतोयास. हे नातं असंच ठेवल्या का लेका? अरे मांडलं तर नातं, नाही सारं मापच रीतर. काय आहे या जन्मात? माझं माझं म्हणायचं, उरासंग कवटाळायचं. खरं लेका मरताना संग काय न्यायचं आहे रे? सगळं जिथल्या तिथं टाकून जायचं. तू शहाणा आहेस, तुला लई सांगायला नक. ठरीव मनाला, काय करायचं ते बघ. आणि अण्णांचा आवाजात ओढला. पहिल्यापेक्षा जड खोल आवाजात अण्णा हळूहळू म्हणालत, लेका ह्या दुखण्यातनं काय मी आता उठत नाही बाबा. आणि अण्णांचा आवाज थांबला. त्यांनी डोळे मिटताना आईकडे बघितलं आणि पापणी पडली. खळकण कुडीतनं पाण्याचा टेम डाव्या डोळ्याच्या कोपऱ्यात आला. तसा आईनं धनी म्हणून हंबरडा फोडला. अण्णा म्हणून मी मोठ्याने ओरडलो. काय झालं, असं काय करता? म्हणून सौ जागी झाली. तिने लाईट लावली, मला हलवून म्हणाली, काय झालं? मग सावरता सावरता सावरलो. हे स्वप्न आहे याचा प्रत्यय आला. मी माझ्या मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न करू लागलो. 2 दिवस असंच उदासवानं गेलं, चित्तथारी नसल्यासारखी अवस्था. त्यातून मी सौ म्हणाली, अहो जवळच्या माणसाचा स्वप्नात मृत्यू होणं म्हणजे त्या माणसाला आवक येतो, त्याला दीर्घायुष्य लाभतं. पण माझं मन मानायला तयार होईना. शेवटी रेव्याला जोडून रजा घेतली, गाव जवळ केलं. अण्णा, आई, दादा, वहिनी या सगळ्यांना डोळं भरून पाहिलं. मळलेलं वस्त्र खळाखळा धुतल्यानंतर स्वच्छ व्हावं तसं मन एकदम मोकळं झालं. आईच्या आणि वहिनीच्या हातचं जेवून तृप्त झालो. साऱ्या मळ्यातनं फिरून आलो. पुन्हा नाहून निघालो. परतीच्या प्रवासात घरच्या माणसांच्या मायेची उब घेऊन कोपरगाव जवळ केलं. असं हे गावापासून दूर राहणं मग मला नको वाटू लागलं. या 2 वर्षात हे सर्व जाणवू लागलं. गाव पांढरीची माती आपणाला हाक घालते असं वाटायचं.
मनाची कितीतरी मनधरणी केली तरी परकेपणा जाता जाईना. वर्तमानपत्र उघडले की गावाकडची कोल्हापूरची बातमी एकाला 2 वेळा वाचावी वाटायची. रेडिओवर आणि टी व्हीवर बातम्या, आणि गावाकडची एखादी बातमी आली तर ती ऐकायला मिळायची. कान तृप्त व्हायचं. गावाला भेटल्याचं समाधान वाटायचं. कोल्हापूर सटाणा, कोल्हापूर कोपरगाव, कोल्हापूर अहमदनगर, कोल्हापूर नाशिक, हुबळी शिर्डी अशा गावाकडे नेणाऱ्या गाड्यातून आपली माणसं दिसतात, भेटतात असा भास व्हायचा. या एसटी गाड्यांना गावाकडील मातीचा वास माझ्या नाकात घुमायचा. ओळखीचा वाटायचा. गावचा माणूस भेटल्याचा आनंद व्हायचा. दुपारी 1 वाजता कॉलेजवरून घरी यायचा. जेवण झाली काहीतरी वाचत पडावं, झोप यावी असा येतो, पण कधी कधी झोपच लागायची नाही. आता 1-1:30 वाजला आहे. दुपार झाली आहे. अण्णा आई मळ्यात काय करत असतील? भांगलं तर नसतील. दादा मोटर सुरू केलं असेल. उशाला पाणी सोडून दादा जनावरांना वैरण काढत असेल. गोट्यात सगळ्या जनावरांनी नाचून नाचून धिंगाणा केला असेल. केळीच्या आळ्यात कुत्रा पायानं उकरून गार सावलीला अंगाचं वेटुळं करून बसला असेल. शेळीची कोकरं तिच्या अंगावर आडवी तिडवी नाचत असतील. किती आठवणी या साऱ्या आठवणी ताज्या व्हायच्या. सारा मळा, घर दार, जनावरं, झाडं, पिकं, माणसं, घरं सगळं माझ्या डोळ्यासमोर जसेच्या तसं उभं राहायचं. माझी नजर साऱ्या मळ्यातून गिरट्या घालायची. तशा अवस्थेत वाचता वाचता मला झोप लागायची आणि स्वप्न पडायची. ती गाव पांढरीचीच. माझा मळा, माझ्या घरची माणसं, माझं गाव, माझं सारं बालपण गेलं. तिथला मातीचा कण माझ्या डोळ्यात यायचा, स्वप्नात उभा राहायचा. असं 1-1.5 वर्ष चाललं होतं. मग शेवटी निर्णय घेतला, कोल्हापूरला बदली करून घ्यायची. याच दरम्यान पुणे विद्यापीठात रीडर म्हणून पाचारण करण्यात आलं. या रीडरशिपला मी स्पष्ट नकार दिला आणि बदलीच्या प्रयत्नाला लागलो. नाना खटपटी कराव्या लागल्या. बदली करण्यास अडचणी येऊ लागली. माझी सोय करण्यासाठी अनेकांची गैरसोय होणार होती. मी पुणे विद्यापीठ क्षेत्रात काम करत होतो. कोल्हापूरचं कॉलेज शिवाजी विद्यापीठात या कार्यक्षेत्रात यायचं, पण रयत शिक्षण संस्थेचं कॉलेज असल्यानं अडचण नाही आली. कोल्हापूरला माझी बदली झाली आणि माझ्या गाव पांढरीच्या जवळ नोकरीच्या ठिकाणी आता मी हजर झालो. माझ्या मनासारखं झाल्यानं आता गावी जाणं येणं वाढत गेलं. तरी सकाळी येणं, दिवसभर थांबून पुन्हा धावपळ करीत परत जाणं, हे जगणं नाटकी वाटू लागलं. घरच्यांना भेटण्याचा आनंद व्हायचा नाही असं नाही, पण आणखी थोडं बोलायचं राहूनच गेलं. अशी रुखरुख मनाला लागून राहायची. त्यामुळं परवा मनाशी पक्क ठरवून आलो, 4-6 दिवसच राहायचं. त्यासाठी रजा घेतली आणि निवांतपणानं आलो. अरे अरुण, बाहेरची लाईट तरी लाव की र. अण्णा आतून बाहेर येत म्हणाल. तसा मी भानावर आलो. बाहेरचा बरी गेलाय, दादा म्हणाला. गेला तर आणायचा नाही वय, अण्णा दादाला म्हणाल. अवा आणेल की, एवढं तावदाराला काय झालं, आई म्हणाली. आईच्या बोलण्यानं अण्णाचा आवाज खालच्या पट्टीत आला. अरुण, इकडे ये, हे पैसे घे आणि बल घेऊन ये जा. मी नाही मी जाणार, अभ्यास करतोय. अरुण, दादाचा अरुण 8वीत शिकतोय. मधल्या सोप्यात अभ्यास करीत होता. त्याला अण्णांनी काम सांगितलं. राहू दे तुझा अभ्यास, ये इकडं, अण्णा पुन्हा म्हणाला. तसा मीच म्हणालो, नको अण्णा, मी जाऊन दुकानातून बल्ब घेऊन येतो, तो करू दे अभ्यास. आता आपण या साध्या गोष्टीत लक्ष घालायला पाहिजे. एक तर तो एक संस्काराचा भाग आहे, आणि दुसरं असं, संध्याकाळी ठराविक वेळी त्यानं अभ्यास केलाच पाहिजे. त्याला त्या वेळेत कोणी काम सांगता कामा नये.
म्हणून मीच उठलो. निघालतो. मी उठलेलं पाहून दादा जाग्यावरनं उठला आणि म्हणाला, तू कशाला? मी जातो. आणि दादा उठून निघाला. पुन्हा आई आणि अण्णा आणि मी बोलत बसलो. तुला बिरादनगर माहीत आहे का? आई म्हणाली. का? आहे की, धनगरी ओया म्हणतो तो नव का? मी आईला म्हटलं, होय त्योच की. काय झालं त्याला? अरे त्याला काय झालं नाही, त्याच्या दोघा पोरांची सकाळी भांडणं झाली. होय भांडणं झाली म्हणून आईनं स्पष्टीकरण केलं. भावाभावांचं भांडण झालं असेल कशावरून तरी, अण्णामध्येच म्हणाला. मांडीवर झोपलेल्या सुमनच्या अंगावर आपल्या पदराचं पांघरून घालत आई म्हणाली, तुम्हासे काय माहिती नाही? अहो सकाळी देशकतीच्या मळ्यात दोघा भावाभावांची काट्या कोराडीची भांडणं झाली. कशासाठी गाई? काहीतरी कारण असेलच की. मी आईला विचारलं. बिनकारणाचं भांडण कसं होईल र लेका? भांडणाला कारणीभूत या बायकाच की. दोघींच्या बायकांनी एकामेकांनी शिकून आग लावली. चांगलं 8-15 दिवस भांडणं आतल्या आत घुमत होतं. खरं आख्यानी तुक्या सवती राहिल्यात नव्ह का ग? अण्णाने मध्येच विचारलं. अहो सवती असली म्हणून काय झालं? बायकांची तोंड चांगली आहेत का? तू असलीच आहेस, तू तसलीच आहेस असं होम्या होमिनानं बोलायचं. दाल्यासनी एकाचं दोन करून सांगायचं आणि घरात इस्तू पुरायचा. आई सांगत होती. मग मात्र भांडण होणारच की. भांडण म्हणजे चांगलीच मारामारी झाली. या एकामेकाला शिवीगाळ करीत भांडण वाढलं. आकाराम तसा शांत आहे व खरं तो का चांगला नाही. तिनं तोंडाला कुत्रं बांधलं, नरू कोतायला लागला. आई सांगत होती. आता असल्या घाण आई बाईलवने शिव्या दिल्यावर कुणाला बी राग येतोच की. अण्णामध्येच म्हणाला. तर व त्यातनंच भांडण वाढलं. आकारामला 2दा तुकारामनं उचलून आदळला. त्याला काही झिट आवारली नाही बघा. तिने जी कुऱ्हाड घेतली आणि काचकन हाणली तसा तुकाराम आडवाच झाला. रक्ताचं शिपणं झालं. मांडीत कुऱ्हाड घुसलेली निघता निघना तिथनं आक्याजी पळत सुटला. ते झालं पशार. डोसक्यात बी लागलंय म्हणत याच्या. जगतोय का मरतोय कुणाला टकर. आईने एक दीर्घ उसासा घेतला आणि म्हणाली, सक्क भाऊ बाळ, एका उदराच्या आईच्या एका उदरातनं जन्म घेतलेली पोरं दोन्ही. त्यासनी देवानं काय मनबुद्धी दिली असेल अशी. काय करायचं ते आईबानं सांग की. आई दुच्यागत येऊन बोलली. माझ्या मनात आलं, रागाच्या भरात का अशेना भावानं भावाशी असं वागावं, त्याच्या जीवावर उठावं. आणि त्यालाही भावानं आई वाईलेवरून अशा वाईट शिव्या घालाव्यात. त्या दोघांनाही आता रक्ताची ओळख का पटू नये. माणसाच्या मनात कुठंतरी पशु सुप्त अवस्थेत आहे हेच खरं. मेलं बिलं तर सगळं सपलंच म्हणायचं. अण्णाने धोका व्यक्त केला. नेमका त्याच वेळी बल घेऊन दादा आला. त्यानं बल घातला. फक्कन अंगणात उजेड पडला. त्याच्या कानावर अण्णाचं वाक्य पडलं होतं. कोण मेलं म्हणता? अरे बिराधन करता तुकाराम र. नाही धडाई. तुला कुठं कळलं? आत्ता दुकानला गेलतो का नाही तेव्हा शेवटच्या इष्टीनं सदा मादा बिरा आणि दियानो आलीत. बघा येईल ती त्यासनी. तीच सांगत होतीत. त्याच्या भावाला अटक झाली की आता. मी आता काय करायचं त्याला अटक झाल्यावर? नाही अटक नाही होणार त्याला. सदान्याने महादानं पद्धतशीर नाटक केलं. काय केलं? नवं काय केलं र? अण्णा म्हणाला. तुका बेसुदी व्हायच्या आधी त्याला सांगितलं, लेका
रागाच्या भरात झालं गेलं विसरून जाया पाहिजे. मनात डाऊट ठेवून चालायचं नाही, नाहीतर अशानं घरं डांकाला लागतील. मेलं बिलं तर आक्याला फाशी होईल आणि साऱ्या घराचा इस्कोट होईल. तेव्हा बाबळ ढाकायला झाडावर चढलो होतो, शेरडासनी मेंढरासनी ढाळा पाहिजे म्हणून, आणि झाडावरनं पडलो म्हणून सांग. असं सांगून त्याला सदान आणि मादानं रिक्षातनं सरकारी दवाखान्यात कोल्हापुरात नेला. तिथं आत घेनात, पंचनामा वया पाहिजे म्हणायला लागलीत. मग पोलीस आलं, पंचनामा केला आणि तुकानं असं सगळं सांगितलं. बघ बघ बाळ, एवढं होऊन बी भावाला भावाची कळकळ आली का नाही? रक्ताला रक्ताची ओळख पाहिजे का? आई मला म्हणाली. अगं आई, तो कॅशाना म्हणायचा. पोलिसांनी सांगितलं बाबळ ढाकताना पडलो, झाडाचं खोंबार कचा कचा घुसलं, आणि संध्याकाळी येताना सदाला म्हटला. सदाला दोस्ताला सांगितलं, भावाला निरोप दिला. म्हणला त्या आक्याला म्हणावं झालं गेलं झालं, आता गंगेला मिळालं, आता कुठं पळून जाऊ नकस. आपली जनावरं सगळी मेंढरं दोघांची बी चांगली सांभाळ. आणि मादाला तो पुढं म्हणाला, मादा आमच्या त्या शाहिऱ्याला म्हणावं तो वया म्हणतोय म्हणून त्याला तसं म्हटला. बघ दादा म्हणाला, होय त्या शाहिऱ्याला म्हणावं मला बघून जा, तुझ्या कुऱ्हाडीनं काय करणी केली या बघ, 30 टाकं पडल्यात, 30. दादा सांगत होता. आपला राग आणि भीक माग, केवढाला पडलं म्हणायचे भांडण. आई, काल मन वाईट आला, राग गिळाय पाहिजे, पुन्हा यो जलम नाही, लबर फाटस्तूर ताणायचा नाही का? अण्णांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्या डोक्यात एकच विचार आला, ही दोघं थोडीफार शिकली असते, त्यांच्यावर थोडे संस्कार झाले असते तर दोघांनी एकामेकाला समजावून घेतलं असतं, आणि आता हा नको तो प्रसंग आलाच नसता. माझ्या मनात न कळत विचार येऊन गेला. अण्णा आहेत का? हा का नाव आली. अरे कोण? रामा, ये ये बाबा ये. अण्णाने रामाला बोलवलं. बस. बसत नाही, जातो, काम आहे. मग का आलतास? अण्णाने विचारलं. आलतो अशासाठी, गहू मळायचा दुसऱ्या कोणाला सांगू नका, मला सांगायचं, आणि मीच तुमचा गहू मळणार. त्याच्या एवढंच होई. तुमच्या बेगार आम्ही सोयाबीन, हायब्रीड, हरभरा, गहू कोणाकडून मळून घेतो का? तुम्ही काही काळजी करू नकोसा. औंदा 10-15 पोती गहू सहज होतील. खरं अजून गहू काढाय 3 आठवडं तरी टाईम आहे बघा, दादानं सांगून टाकलं. मग काही काळजी नाही, मी हाय तयारीतच. मी येऊ का मग? रामा म्हणाला. थांब की, चहा घेऊन जा. वसंता, चहा करायला सांग रे तिला. आई म्हणाली. नको नको काकू, जीवन आलोय, जातो, आणि 4-2 आपल्या माणसाने मला सांगाय पाहिजे. आणि रामा वळला. बरं ये, काळजी करू नकोस, अण्णा म्हणाला. रामा निघून गेला आणि मी अण्णांना विचारलं, रामाच्या घरात सवती राहिलीत काय? होय, 4-5 वर्ष झाली असतील. त्या भावाने वाटून घेतलं आणि सवतं राहिलेत. खरं बाळ गणपतरावानं सगळं मुरगाळून घेतलं बघ. भावासनी काय सुधीक दिलं नाही. घरचा कारभारी म्हणून त्यानं असं वागावं? मी उलट अण्णांच्याकडे पाहत म्हटलं. तसंच आहे बाबा, आई म्हटली. तळ राखी तो पाणी चाकी.
त्याला कारभारी केला. रामा लक्ष्मण त्याची बायका पोरं मळ्यात राबलीत. ह्याच्या पोराबाळांची सामायिक लग्न झालीत. जीप ट्रॅक्टर गिरण सगळं मुरगाळून बसला. 5 एकराचा खरेदी केलेला मळा बी त्यानंच बळकिवला. सोसायटीचा चेअरमन होता तेव्हा शेकडीला दानीला दिला. 1.5 लाखाची अफरातफर केली. ते शेखरचे बिचार लागले भिकाला. अण्णाने थोडक्यात पूर्व इतिहासच सांगितलं. मी मनात म्हणालो, हे अति झालं. त्यानं लय अति केलं. वाटून देताना भावासने काय मिठ्ठा दिलाय वय. ट्रॅक्टर जीप आपल्याकडे घेतली. भावासने नुसतं ऋण पाणी दिलं. गिरण दिली धाकट्याला आणि मळणी मशीन दिलं रामाला. होय, आता आलतच किती. आई म्हणाली. बरं मग? मी म्हणालो, गिरणीतनं आणि शेतातनं लक्ष्मणाचं पोट भरतं या. रामानं मशीन जरा चांगलं चालवलं. त्याच बी तो वरच आला. 2 म्हशी घेतल्या. पोरबी रांकर लागली. त्याचा पांगच पिटला बघा. अण्णा म्हणाला. खरं रामाचं चांगलं चाललेलं कारभाराला कवा बघावतंय ग. आई म्हणाली. होय, गणपतरावानं भावाच्या ईर्षेवर सोनालिका कंपनीचं नवं मळणी मशीन आणलं. दादानं मला नवी माहिती दिली. मग रामाच्या जुन्या मशीनकडं कोण मळून घेते या? सगळे गणपतरावाच्याच मशीनकडं. त्यामुळं रामाच्या पोटावर पाय आलं. म्हणून तो आपला काय करतोय, आपल्या घष्टीच्या 4 माणसांनी जाऊन सांगतो या, माझ्या मशीनच मळून घ्या. पहिले मीच तुम्हाला हातभार लावला आहे, तसं तुम्ही बी आता लावा. मग काय करणार सांग की. अण्णाने रामाचं दुःख बोलून दाखवलं. असं आहे तर एकंदरीत. मी म्हणालो. बरं झोप आता. अण्णा म्हणालं. आणि झोपायचं ठरलं. आणि झोपायला मी उठलो. काय करायच्या गरिबानं, त्या रामानं सांग की. असं म्हणून आई बी उठून आत गेली. सुमीला तेवढी उचलून घे र. आईनं दादाला जाता जाता सांगितलं. दादानं सुमनला उचलून घेऊन आत घेऊन गेला. मी उठून आत गेलो. खाटवर पडलो. घटकाभरानं सारं घर शांत. आईने लाईट घालवली. माझ्याजवळ माच्यावर अण्णा झोपलं होतं. मी अंथरुणावर पडून होतो. माझ्या डोळ्यासमोर आकाराम, तुकाराम आणि गणपतराव, रामा लक्ष्मण त्याचं भाऊ, या भावाभावांच्या नात्यांचा, जगण्याचा, वागण्याचा, सहाऱ्यांचा विचार करत होतो. माणसाने एवढं स्वार्थी व्हावं? स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या रक्ताशी वैर धरावं? माणसं असं का वागतात कळत नाही मला. मी विचार करत होतो. आपल्याच नजरेसमोर आपल्याच भावानी दुसऱ्याच्या दारात जाऊन भीक मागावी आणि त्याला भीक मागणंही असह्य व्हावं, अडचणीचं व्हावं, याची सोय बी आपणच करावी. अरे, स्वतःच्या मांडीचं मांस कापून देणारा शिवराजा कुठं, आपली कवच कोंडलं देणारा, दान करणारा कर्ण कुठं, सावतराईच्या शब्दासाठी 14 वर्ष वनवास भोगणारा राम कुठं, आणि आज कलियुगात आम्ही माणसं कुठं कशी वाहत चाललो. खरंच कशातच राम राहिला नाही. ना जगण्यात, ना वागण्यात आणि भोगण्यातही कशातच राम उरला नाही. या स्वार्थी माणसाने आपल्या स्वार्थापोटी सामान्य माणसांचं जगणं अवघड करून ठेवलं. रक्ताच्या नात्यातील माणसांना उद्याचं मरण त्याने उंबरट्यावर आणून ठेवलं. हा रोग संसर्गजन्य नाही, पण आपल्या घराचा उंबरठा ओलांडून आत यायला त्याला वेळ लागणार नाही. ज्यानं त्यानं आपलं घर सांभाळावं. खरंच सावध असायला हवं. निदान प्रत्येकानं
आपलं घर जरी अशा कोलाहलापासून आणि हाताताईपासून दूर ठेवलं तरी घराचं घरपण अबाधित राहील. माझ्या डोक्यात विचारांची तार छेडली जात होती आणि रामा मुंबईकराचं शब्द माझ्या कानावर येत होतं. अण्णा, गहू मळाय मला सांगा बरं का. आज पत्र मीच मळून दिलंय सगळं. दुसऱ्या कुणाला सांगशीला तर सांगू नका बरं का. तर दुसरी तार छेडली तुकारामाच्या वाक्यानं. तुकाराम दवाखान्यातून आपल्या भावाला निरोप देतो. कुऱ्हाडीचं घाव सोसून आपल्या भावाला म्हणतो, त्या शाहिराला म्हणावं, झालं गेलं इसरून जा. काय मनात किंतु ठेवू नकस. ये आणि मला बघून जा. काय करणी केली असती बघ. लेका तुझ्या कुऱ्हाडीनं 30 टाकं पडल्यात र. मी डोळं झाकून घेण्याऐवजी उघडलं तर घरात न मावणारा रात्रीचा अंधार माझ्या डोळ्यात मावत नव्हता. या अंधाराला सामावून घेण्याची ताकद माझ्याबरोबर इतरांच्यात येईल का? खरंच आता ती यायलाच हवी. धन्यवाद.